नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील वारंवार विचारलेले प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर आनंदीबाई जोशी ह्या आहेत। बघूया समोरील प्रश्न। पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी केलेली आहे। बघूया समोरील प्रश्न। लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते। बघूया पुढील प्रश्न। डिस्प्रेड मिशनची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी केलेली आहे। बघूया समोरील प्रश्न। सन 1923 मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली? तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली आहे। बघूया पुढील प्रश्न। कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर कर्मवीर भाऊराव पाटील हे या संकल्पनेचे मूळ जनक आहेत। बघूया समोरील प्रश्न। बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना व काव्य केली आहेत? तर अहिराणी या बोलीभाषेमध्ये रचना व काव्य केलेली आहेत बहिणाबाई चौधरी यांनी। बघूया समोरील प्रश्न। समाजसुधारक चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारे कोण होते? तर राजश्री शाहू महाराज हे आहेत। बघूया समोरील प्रश्न। स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली आहे? तर जाईबाई चौधरी यांनी विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केलेली आहे। बघूया समोरील प्रश्न। मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे। बघूया पुढील प्रश्न। सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर स्त्री विचारवती या नावाची सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे। बघूया पुढील प्रश्न। ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण पण अनुकरण नको असे कोण म्हणाले? तर गोपाळ गणेश आगरकर असे म्हणालेले आहेत। गीता रहस्य हा भागवत गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला? तर बाळ गंगाधर टिळक यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर आत्मवृत्त हे आहे। बघूया पुढील प्रश्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला? तर येवला या ठिकाणी केलेला आहे। बघूया पुढील प्रश्न। स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। बघूया पुढील प्रश्न। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर चैत्यभूमी हे यांच्या समाधीस्थळांचे नाव आहे। बघूया समोरील प्रश्न। सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे। बघूया पुढील प्रश्न। महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर महात्मा फुले यांनी स्थापन केलेली आहे। बघूया पुढील प्रश्न। रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत। बघूया पुढील प्रश्न। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? तर डॉक्टर केशव हेडगेवार यांचा। बघूया समोरील प्रश्न। भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात? तर दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हणतात। बघूया समोरील प्रश्न। कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारतात इतर राज्यातही भाषांवर प्रांतरचनेच्या मागणीने मूळ धरणे व संघर्षाची भाषा केली गेली? तर आंध्र प्रदेश या राज्याच्या। बघूया पुढील प्रश्न। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले?
तर तुफान सेना उभारून राष्ट्रीय चळवळीमध्ये योगदान दिले आहे. बघूया पुढील प्रश्न. महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली? तर विनोबा भावे यांची निवड केलेली आहे. बघूया पुढील प्रश्न. गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगाराचा युवराज असे कोणी संबोधले? तर बाळ गंगाधर टिळक यांनी असे संबोधले आहे. बघूया समोरील प्रश्न. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. बघूया समोरील प्रश्न. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर 1917ला पहिला सत्याग्रह केलेला आहे चंपारण्य येथे महात्मा गांधींनी. बघूया पुढील प्रश्न. कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्याने करण्यात आलेली आहे. बघूया पुढील प्रश्न. 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? तर विठ्ठलभाई पटेल हे या मंडळाचे सभापती होते. बघूया पुढील प्रश्न. 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? तर स्वराज्य पक्ष हा होता. बघूया समोरील प्रश्न. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? तर मद्रास, मुंबई या प्रांतामध्ये झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.